नमस्कार. डी.पी. चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. माझं वय वर्ष फक्त 91 आहे. किती? 91 नाही, फक्त 91. फक्त मुळे काय होतं? फक्त या शब्दाचा अर्थ काय? ओनली 91. वाचन मी करायला इतकं वाचन केलं तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. माझ्याकडे कोणीतरी आमच्या विषयातला डॉक्टरेट आला, मी त्याच्याशी त्या लेवलवरती बोलू शकतो. माझ्याकडे कोणी मेडिकल प्रॅक्टिशनर आला म्हणजे MBBS झालेला किंवा MD MS झालेला तर त्याच्याशी मी चर्चा करू शकतो. शिक्षण क्षेत्रातली मोठी मोठी माणसं त्याच्याशी मी चर्चा करू शकतो. कोणी सायकोलॉजिस्ट आला तर मी शिक्षण करू शकतो. मी इथे एका फार्मसी कॉलेजमध्ये गेलो ते प्रिन्सिपल काय झाले, मी अनेक वनस्पतींची नावं घेतली आणि त्याचे औषधी उपचार सांगितले तर ते छानच झाले. आता हे सगळं मला शाळेत शिकायला मिळालं का? नाही. तुम्ही आधाशी असलं पाहिजे. माणसं झोपेचे आधाशी असतात, आळसाचे आधाशी असतात, खाण्याचे आधाशी असतात, अभ्यासाचे आधाशी असतो तो आपण. अभ्यासाचा आधाशी व्हा, मोठं होण्याचा आधाशी पण ठेवा. खूप मोठी स्वप्न बघा, खूप महत्वाकांक्षा बघा आणि जेवढं मोठी महत्वाकांक्षा ठेवाल ना त्याच्याकरता काम करत तुमच्या सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या झाले वचने किंवा दरिद्रता म्हणतात. एखादी गोष्ट ठरवण्यातच का पण छोटे असतो मला कळतच नाही. भव्यजीवी विचार का करू शकत नाही आपण मला कळतच नाही. आता असं आहे, मी एक आठवण सांगतो की जी बरेच वेळा मी सांगतो. मी कणकवलीला LICचा कॉर्पोरेट ट्रेनर होतो. तर LICच्या लोकांचं ट्रेनिंग चालू होतं आणि LICचे सगळे अधिकारी स्टेजवरती होत होते. ब्रांच मॅनेजर आमचे तमचे मॅनेजर सेल्स वगैरे सगळे बसले होते. ट्रेनिंग करता करता समोर एक मुलगी बसली होती. 20-21-22 वर्षाची असेल, पण इतक्या चांगल्या प्रकारे ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरती रेस्पॉन्सेस दिसत होते आणि लंच ब्रेक व्हायच्या अगोदर दिवसभराचं ट्रेनिंग होतं. मी तिच्याकडे गेलो, तिला म्हटलं तू कधी जॉईन झाली आमच्या आपल्याला. मग आता जानेवारी महिना आहे, मार्च अखेरपर्यंत तुमचं इयर एंड असतं. तिच्या किती पॉलिसी झाले? 21 पॉलिसी झाली. मग तू किती पॉलिसी करणार? ते 35 म्हणाली. तुम्ही 100 करशील का? त्याला शतकवीर म्हणतात. तो एक वेळा मान आहे. एका वर्षात 100 पॉलिसी करून दाखवायच्या. तू म्हटलं 100 पॉलिसी जर करणार असतील ना मी इथे तुझा सत्कार करीन आणि लंच ब्रेकला तुझ्या सगळ्या साहेब लोकांबरोबर मी तुला जेवायला बसवेन माझ्या बाजूला. मोटिवेशन काय असतं? लंच ब्रेक झाल्यावर आली कोणती म्हणाली हो मी घेणार शतकवीर होणार. मग मी तिचं कौतुक केलं. मग जेव्हा त्या सगळ्या साहेब लोकांबरोबर माझ्याबरोबर तिला बसवलं आणि तिला सांगितलं 10 एप्रिलला मला फोन करायचं, सांगायचं की मी 100 पॉलिसी केल्या, मी तुला खास बक्षीस देईन. तेवढ्याकरता मी कणकवलीला पण येईन म्हटलं. आणि झालं असं की 15-1 एप्रिलपर्यंत तिचा काही फोन आला नाही. मग 15 एप्रिलला 16 एप्रिलला फोन आला. मी माझ्या मावशीकडे माझ्या आईबरोबर भावाबरोबर येणार आहे, तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे. तर जरूर ये. पत्ता बित्ता दिला. आईला भावाला सगळ्यांना घेऊन माझ्या घरी आली आणि माझ्या पायावर लोक घेऊन झाडा लागली. काय झालं बाळा? तर म्हणे नाही 96 पॉलिसी झाल्या, 4 कमी पडला. म्हटलं रडू नकोस, आधी उठ. मी म्हटलं शाबासकी करतो तुला, मी तुला बक्षीस देणार आहे. 100 झाल्या नाही तरी चालते. पण म्हटलं 100चा जर गोल घेतला नसता तर 36च करणार होतीस तू. 100चा गोल घेतलास म्हणून 96 झाल्या. तू अपयशी झाले नाही, तू यशस्वी आहे. असं काहीतरी भव्य दिवस ठरवलं तर आपण मोठा येतात. ठेविले अनंत पैशाचे राहावे, किती असू द्यावे समाधान हे संतांनी सांगितलं आहे. पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. याचा अर्थ अंतरून एवढंच ठेवायचं आणि पुढे छातीशी करून ठेवायचं नाही. मी असं करतो तो दाखवीन, असं कमवीन, पाहिजे ते मी हजर करीत माझ्या करता, अशी महत्वाकांक्षा ठेवा.
मोठं होण्याकरता कोणी तुम्हाला उपयोगी पडणार नाही. तुम्हाला स्वतःलाच मोठं व्हायला लागेल. त्या वामनराव पैंचं सद्गुरूंचं वाक्य आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण कारकून झालो तर आपल्यामुळेच असतो, आपण इंजिनियर झाले तर आपल्यामुळेच असतो, आपण आणखी कोणीतरी मोठे पुढारी झालो तर आपल्यामुळेच असतो. जे काही आपल्याला मिळतं ते आपल्यामुळेच मिळतं. बरोबर आहे, दुसऱ्या कोणामुळे नाही. आई वडील आपल्याला संस्कार करतात, शिकवतात, भोवतालची माणसं शिकवतात, शिक्षक आपल्याला शिकवतात. पण तुम्ही किती शिकता हे महत्वाचं आहे. देणारा देत असतो, आपण घेतो किती. बघा, एकाच वर्गामध्ये एकाला 35 मार्क मिळतात, दुसऱ्याला 95 मार्क मिळतात. शिकवणारा एकच असतो. खरं आहे का खोटं आहे? मग शिक्षक कसा आहे याच्यावरती तुमचं भवितव्य ठरतं का तुम्ही कसं आहात याच्यावरती तुमचं भवितव्य ठरतं? आपण आपलं भवितव्य घडवतो.